Sorry for the disturbance. नेक्स्ट आपल्याला विंडोज ड्रॉ करायचे आहे. सो त्यासाठी आपण वॉल थिकनेसच्या एवढा त्या रेक्टेंगलची पण थिकनेस आपण तिथे प्रोव्हाइड करणार आहे. जर वॉल थिकनेस आपण घेतलेली आहे ही 0.23 आपण घेतलेली आहे. सो specify the first corner and then give the dimension of this rectangle. The dimension of this rectangle is 1.2 comma, then wall thickness is 0.23. So give the vertical dimension. Yes, any doubt? कुणीतरी बोललंय मध्ये, काही डाऊट आहे का? So vertical dimension is 0.23 meter. Then enter. बघा इथे आपला छोटा रेक्टेंगल ड्रॉ झालेला आहे. ज्या रेक्टेंगलचे जे मिड पॉइंट आहे हे आपण जॉईन करून घ्यायचे. नेक्स्ट आपण या लाईनला ऑफसेट द्यायचा. देन ओ एंटर. स्पेसिफाय द ऑफसेट डिस्टन्स. सो ऑफसेट डिस्टन्स जे आहे आपण 0.035 देणार. देन प्रेस एंटर. सिलेक्ट द ऑब्जेक्ट and then click here and again select the object and click here. So इथे विंडोजच्या इथे आपलं जे ऑफसेट कमांड यूज करणार ते झालेलं आहे. नेक्स्ट आपल्याला सज्जा ड्रॉ करायचं आहे. सो विंडोजला आपण नेक्स्ट सज्जा ड्रॉ करणार. त्याआधी आपण याला एक वेळा कॉपी करून घेऊया. मॉडिफाय मध्ये जाऊन कॉपी कमांड घेऊन इथे याला सिलेक्ट करून देन प्रेस एंटर and select any point and click here. Then now we want to draw a sajja of this window. So त्यासाठी आपण लाईन कमांडचा यूज करणार आहे. या कॉर्नरला इथनं इकडे 0.15 डिस्टन्स आपण देणार आणि एंटर प्रेस करणार. इथे आपला ऑफसेट कमांड ऑफ आहे. सो आपण याला ऑन करूया. त्यामुळे आपल्या ज्या हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल लाईन्स आहेत या क्लिअर येतील. सो सज्जाला आपण ही आपण 0.45 मीटर देणार आहे. स्टँडर्ड डायमेन्शन आपण इथे यूज करतोय. ही जी आपण इथे लाईन्स दिलेली आहे ही लाईन्स आपल्याला इकडच्या साईडला सुद्धा पाहिजे. सो त्यासाठी आपण मिरर नावाची कमांड आपण यूज करणार आहे. मॉडिफाय मध्ये जाऊन मिरर नावाची कमांड आपण यूज करणार आहे. ज्या ऑब्जेक्टचा आपल्याला मिरर करायचं आहे त्या ऑब्जेक्टला आपण सिलेक्ट करणार. सिलेक्ट केलं की मॉडिफाय मधली कमांड असली की ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर ऑलवेज आपल्याला एंटर प्रेस करायचं आहे. सो then they are asking for the specify the first point of a mirror. आपल्याला फर्स्ट पॉइंट स्पेसिफाय करायचा आहे.
सो आपण इथे क्लिक केलं आणि इकडे क्लिक केलं. देन दे आर आस्किंग फॉर द इरेज सोर्स ऑब्जेक्ट. ज्या ऑब्जेक्टचा आपण इकडे मिरर केलेला आहे तो ऑब्जेक्ट आपल्याला इरेज करायचा आहे की ऍज इट ठेवायचा आहे ते आपल्याला इथे विचारताय. सो ज्या लाईनचा आपण मिरर केलेला आहे तो ऑब्जेक्ट सुद्धा आपल्याला इथे पाहिजे आहे. सो आपण इथे नो क्लिक करणार. देन सिम्पली जे 2 पॉइंट्स येतात याला आपण जॉईन करून इथे क्लिक करणार. नेक्स्ट जे येत आहे आपल्याला हे सज्जाचे जे वरचे डायमेन्शन येत आहेत हे आपल्याला म्हणजे सज्जाचे जे वरची लाईन येत आहे बघा इथे मी क्लिक करताय. हे जे मी क्लिक केलेल्या ज्या लाईन्स आहेत या लाईन्स आपल्याला हिडन ठेवायच्या आहे. सो आपण इथे बघा आपल्याला प्रॉपर्टीज मध्ये बाय लेअर नावाची कमांड दिसते. तर आपण बाय लेयर्स मध्ये अदर्स मध्ये जाणार आणि अदर्स हे काय झालंय आपण प्रॉपर्टीज मध्ये बाय लेयर नावाच्या कमांड आपल्याला तिथे हिडन करायचं. सो त्यासाठी आपण प्रॉपर्टीज मध्ये बाय लेयर मध्ये जाणार. बाय लेयर मध्ये गेल्यानंतर इथे बघा इथे लोड म्हणून येत आहे. तुम्ही लिहत चला की नेक्स्ट कोणत्या कमांड मध्ये जायचं आहे वगैरे. जर तुम्ही ते लिहत नसाल आणि फक्त बघत असाल तर तुम्हाला ते कन्फ्युज होईल की कोणत्या कमांड कधी युज करायचे. सो तुम्ही साइड बाय साइड लिहत चला. सो इथे नेक्स्ट आपल्याला लोड मध्ये जायचंय. लोड मध्ये इथे एंटर केलं की बघा इथे लेयर्स आपल्याकडे खूप इथे येत आहे. सो आपल्याला इथली हिडन नावाची जी आहे लेयर्स ती आपण सिलेक्ट करणार. याला सिलेक्ट केलं इथे की नेक्स्ट आपल्याला ओके म्हणायचंय. मग बघा आपली इथे करंट टाइप लाईनच्या इथे हिडन नावाची कमांड आलेली आहे. सो या हिडन नावाच्या कमांडला आपण अगेन क्लिक करणार अँड अगेन ओके. ओके केलंय की नंतर बघा इथे ज्या लाईनला आपल्याला हिडन करायचंय त्या लाईनला सिलेक्ट करायचं. इथे बाय लेयर मध्ये जाऊन हे हिडन आलेलं दिसतंय. सो आपण इथे हिडन क्लिक करणार. हे हिडनचे जे डायमेन्शन आहेत आपल्याला जे आपल्याला हवे ते आपण इथे ठेवू शकतो सेटिंग मध्ये जाऊन. हा नेक्स्ट येते की जे आपण इथे आता विंडोज ड्रॉ केलेली आहे यामध्ये बघाल इथली एक लाईन जर सिलेक्ट केले तर अशा वेगवेगळ्या सेपरेट लाईन सिलेक्ट होत आहे. आपल्याला इथे हे असं नकोय. सो नेक्स्ट आपल्याला इथे ब्लॉक नावाची कमांड आपल्याला यूज करायची आहे. इथे टाइप ऑफ कमांड मध्ये आपण ब्लॉक कमांड साठी शॉर्टकट जो येतोय बी एंटर प्रेस करणार. देन बघा आपल्या विंडोज वर एक ब्लॉक म्हणून इथे ब्लॉक डेफिनेशन म्हणून इथे ओपन झालेला आहे. सो ते आपल्याला इथे नाव विचारतंय. सो आपण इथे आपलं विंडोज येत आहे हे तर आपण याला विंडो W1 असं नाव दिलंय आणि त्यानंतर आपल्याला इथे हा पॉइंट सिलेक्ट करायचा आहे कन्वर्ट टू ब्लॉक. जोपर्यंत आपण हा पॉइंट सिलेक्ट करणार नाही तोपर्यंत ते ब्लॉक मध्ये कन्वर्ट होणार नाही. सो इथे कन्वर्ट टू ब्लॉक हे सिलेक्ट करायचंय आणि त्यानंतर ओके प्रेस करायचंय. इथे आपल्याला काय एक मेसेज आलेला आहे नो ऑब्जेक्ट हॅव बीन सिलेक्टेड फॉर द ब्लॉक. सो आपण इथे आता सिलेक्ट ऑब्जेक्ट करणार. या ऑब्जेक्टला आपण सिलेक्ट करणार अँड देन एंटर प्रेस करणार. देन
अगेन कन्वर्ट टू ब्लॉक. ओके, बघा आता आपण जर ह्या ब्लॉकला सिलेक्ट केले तर हा टोटल ब्लॉक सिलेक्ट झालेला आहे. लास्ट इथे बघा, इथे आपण या ऑब्जेक्टला ब्लॉक कमांड यूज केलेली नाही, त्यामुळे इथे सेपरेट लाईन्स आपल्या सिलेक्ट होत आहे. आपल्याला असं नकोय, कारण की ते प्लेस करताना थोडा प्रॉब्लेम येतो. सो आपण त्याला विंडोज बनवलाय की त्याला ब्लॉक नावाची कमांड यूज करून त्याला ब्लॉक बनवत चला, की म्हणजे इथे इथे क्लिक केलं की हे पूर्ण ऑब्जेक्ट आपला सिलेक्ट होतोय. यस, एनी डाऊट? आवाज येत नाहीये. यस, एनी डाऊट? गणेश. ओके, मॅम आय थिंक माझा आवाज तुम्हाला आलेला नाहीये या आधीचा. नेक्स्ट ते आपल्याला विचारताय इरेज अ सोर्स ऑब्जेक्ट. सो आपण इथे नो क्लिक करणार, की त्यामुळे ज्या ऑब्जेक्टचा आपण मिरर केलेला आहे तो ऑब्जेक्ट आपला आधीचा डिलीट झालेला नाहीये. पुन्हा सांगतायत की हे जो 2 विंडोज दिसत आहेत त्याचा आपल्याला पुन्हा मिरर करायचा आहे. सो आपण याला साईडला कॉपी करून घेऊया. मॉडिफाय मध्ये जाऊन कॉपी नावाची कमांड आपण क्लिक करूया. याला सिलेक्ट करून एंटर प्रेस करूया आणि देन दे आर आस्किंग फॉर द स्पेसिफाय द बेस्ट पॉइंट. कुठला पण आपण बेस्ट पॉइंट सिलेक्ट केला आणि इकडे क्लिक केलं की ते आपल्याला कॉपी झालेलं दिसतंय. देन त्यानंतर आपल्याला रोटेट नावाची कमांड यूज करायची आहे. मॉडिफाय मध्ये जाऊन रोटेट नावाची कमांड आपण घ्यायची आहे. देन त्या विचारते आपल्याला सिलेक्ट द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टला सिलेक्ट करणार, त्यानंतर प्रेस एंटर करणार आणि सिलेक्ट करून इकडे ड्रॅग केलं की ते सिलेक्ट म्हणजे हे बघाल हे थोडे तिरपे आलेत. मी इथे अँगल प्रोव्हाइड न करता याला सिलेक्ट करून क्लिक केलंय, सो त्यामुळे ते तिरपे आलेले आहेत. जेव्हा आपण रोटेट नावाची कमांड यूज करतोय त्याला रोटेट मॉडिफाय मध्ये जाऊन रोटेट नावाची कमांड घेऊन ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचंय अँड देन प्रेस एंटर, specify the base point and then click here angle 90 degree and then press enter.
नेक्स्ट आता आपल्याला हे जो विंडोज आहे याला आपल्याला प्लेस करायचं आहे. सो कॉपी नावाची कमांड घेऊया आणि ऑब्जेक्टला सिलेक्ट करूया. देन प्रेस एंटर. इथे आपण मिड पॉइंट याचा सिलेक्ट केलेला आहे आणि त्याला आपण इथे प्लेस करूया. इथे ऑफसेट नावाची कमांड ऑन असल्यामुळे ते इन्क्लाइंड प्लेस होत नाही, त्यामुळे आपण ती कमांड ऑफ केलेली आहे. इथे आपण विंडो जिथे जिथे हव्यात आपल्याला तिथे आपण ते प्लेस करत जाऊया. आणि या साईडला आपल्याला आता विंडोज इथे प्लेस करायचे आहे. सो या साईडला सज्जा येणारी विंडोज आपण इथे कॉपी करून प्लेस करूया. मॉडिफाय मध्ये जाऊन कॉपी नावाची कमांड घेऊन त्याला सिलेक्ट करून एंटर प्रेस करायचंय आणि एनी पॉइंट सिलेक्ट करून प्रॉपर पॉइंट सिलेक्ट करून ते क्लिक करणं इम्पॉर्टंट ठरतंय. बघाल हा पॉइंट मी व्यवस्थित सिलेक्ट नाही केलाय, त्यामुळे ती जी विंडोज आहे ही वरच्या साईडला प्लेस झालेली आहे. सो मी मूव नावाची कमांड घेणार. नेक्स्ट त्या ऑब्जेक्टला सिलेक्ट करणार, एंटर करणार आणि त्याला खालच्या साईडला थोडं ड्रॅग करणार. अगेन कॉपी नावाची कमांड घेणार. जो आपल्याला ऑब्जेक्ट प्लेस करायचा आहे, मला आता ही विंडोज त्या साईडला प्लेस करायची आहे. सो या विंडोजला मी सिलेक्ट करणार अँड प्रेस एंटर करणार आणि इथला जो मिड पॉइंट आहे हा सिलेक्ट करणार आणि जिथे प्लेस करायचं आहे मला तिथे प्लेस करणार. आता इथे प्लेस केलंय. नेक्स्ट मला या किचनला इथे प्रोव्हाइड करायचं आहे, तर त्यासाठी मी सज्जा जो आहे तो या साईडला येईल. बघा इथे मी माऊसला इथे मूव्ह करते, तुम्हाला प्लस साईड दिसत असेल. इथे आता मला ते प्लेस करायचं आहे. सो सज्जा या साईडला येईल असा ऑब्जेक्ट आपण कॉपी करून प्लेस करूया. तुम्ही मॉडिफाय मध्ये जाऊन कॉपी कमांड पण घेऊ शकता किंवा शॉर्टकट चे एंटर करून कॉपी एंटर करून पण तुम्ही ते कमांड मध्ये एंटर करू शकता. देन प्रेस एंटर, सिलेक्ट द पॉइंट. Select the point and place the object. माझ्या ज्या विंडोज आहे मी मिड पॉइंट सिलेक्ट केले असल्यामुळे त्या वरती वरती प्लेस झालेला आहे. सो त्यासाठी आपण याला खाली मूव्ह करूया. मूव्ह कमांड घेऊन ऑब्जेक्टला सिलेक्ट करायचं, एंटर प्रेस करून खाली याला पण ड्रॅग करूया. जेव्हा आपण आपले जर पॉइंट व्यवस्थित सिलेक्ट होत नसेल तर तेव्हा चेक करून घ्यायचं की जे ऑब्जेक्ट स्नॅप नावाची कमांड आहे बॉटम
साईडला इथे राईट साईडला बॉटमला ज्या ऑफसेट स्नॅप नावाचे जे कमांड येते त्यामध्ये आपले सर्व पॉइंट क्लिक आहेत का ते आपण चेक करून घ्यायचं. जर क्लिक नसतील तर त्याला आपण सर्व क्लिक करून घेऊयात की त्यामुळे जे आपण इथे पॉइंट सिलेक्ट करतोय तर ते व्यवस्थित आपले पॉइंट सिलेक्ट होतील. बघा तिथे आपलं पॉइंट नीट सिलेक्ट नसल्यामुळे आपली विंडोज नीट प्रोव्हाइड होत नव्हती. आता मी सर्व पॉइंट ऑन केले असल्यामुळे ते व्यवस्थित सिलेक्ट होऊन क्लिक होत आहे. अगेन नेक्स्ट मूव नावाची कमांड घेऊन त्यामध्ये एंटर प्रेस करणार आणि पुन्हा इथला पॉइंट सिलेक्ट करून याला थोडं वरती ड्रॅग करणार आणि अगेन आता या साईडला बघा इथे मी माउस कर्सर मूव्ह करते. या साईडला आता मला विंडोज प्रोव्हाइड करायची आहे. सो त्यासाठी या साईडला सज्जा येईल अशी विंडोज आपण इथे प्रोव्हाइड करूया. सो या विंडोजला आपण कॉपी करूया. Then select this offset and then press enter. इथे आता मी मिड पॉइंट सिलेक्ट करणार कारण की मला इथे एकच विंडो प्रोव्हाइड करायची आहे. सो इथे मी मिड पॉइंट सिलेक्ट करणार. इथे बघा इथे आपला मिड पॉइंट शो होणार नाही बिकॉज ट्रिम नावाच्या कमांड मध्ये आपण इथे इथलं जे डिस्टन्स आहे ते ट्रिम केलेलं नाही. सो इथला आपण डिस्टन्स ट्रिम नावाच्या कमांडने ट्रिम करून घेऊया. जरी तुम्ही काय करायचे विसरले तर तुम्ही मध्ये जेव्हा आठवण येईल तेव्हा पण सुद्धा एडिट करून तुम्ही तिथे क्लिक करू शकता. त्यासाठी काही इश्यू नाही. पुन्हा आता आपल्याला विंडोज तिथे प्रोव्हाइड करायचे. सो इथे कॉपी नावाची कमांड घेऊन त्याला सिलेक्ट करणार, एंटर प्रेस करणार आणि इथे मी मिड पॉइंट सिलेक्ट करणार कारण की तिथे मला एकच विंडो प्रोव्हाइड करायची आहे. आणि इथे जेव्हा 2 विंडोज प्रोव्हाइड करायचे असतात तेव्हा सुद्धा तुम्ही मिड पॉइंट किंवा कॉर्नर डिस्टन्स कॉपी करून सुद्धा तुम्ही ते प्लेस करू शकता. आणि नेक्स्ट जे आपल्याला इथे येतंय व्हरांडा. इथे आपल्याला या बेडरूमला विंडोज प्रोव्हाइड करायची आहे. सो या इथे व्हरांड्याच्या इथे आपल्याला सज्जा दिसणार नाही. सो त्यासाठी आपण इथे जे आपण मगाशी कॉपी करून साईडला ठेवलेला आहे याला इथे प्लेस करूया. आधी ते चेक करून घ्यायचं की ते ब्लॉक केलेलं आहे की नाही. बघा इथे सिलेक्ट केल्यानंतर सेपरेट लाईन आपल्या सिलेक्ट होत आहे. सो आपण इथे ब्लॉक केलेलं नाही. तर प्लेस करण्याच्या आधी याला ब्लॉक करून घेऊया. ऑब्जेक्ट आपण सिलेक्ट करणार. इथे ब्लॉक साठी बी एंटर टाइप करणार. बघा इथे ब्लॉक डेफिनेशन नावाचं इथे ओपन झालेलं दिसतंय आपल्या विंडोजवर. सो आपण इथे विंडोजला नाव देणार. नेम विचारते विंडोजचं W2. देन इथे कन्व्हर्ट टू ब्लॉक हे क्लिक जोपर्यंत करणार नाही आपण तोपर्यंत ते ब्लॉक मध्ये कन्व्हर्ट होणार नाही आणि त्यानंतर आपण ओके करूया. आता इथे बघाल की एक वेळा सिलेक्ट केलं की पूर्ण ऑब्जेक्ट सिलेक्ट होत आहे. सो आता हे ब्लॉक मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. आता आपण याला ऍज इट इज तिथे प्लेस करूया. कॉपी करून याला सिलेक्ट करूया. देन एंटर. मिड पॉइंट सिलेक्ट करून त्याला डायरेक्टली प्लेस करूया. इथे किचनच्या इथे सुद्धा डायनिंग रूम इथे पण आपण एक विंडोज प्रोव्हाइड करू शकतो. इथे आपण विंडोज देणार.
ओके. देन त्या विंडोजला आपल्याला टेक्स्ट द्यायचं आहे. सो नेक्स्ट आपण या विंडोजला टेक्स्ट देणार आहोत. ज्या आपण आता विंडोज ड्रॉ केलेले आहेत यामध्ये किंवा आतापर्यंत जे झालं त्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? जर डाऊट असतील तर लगेच क्लिअर करून घेत चला, किंवा आपण नेक्स्ट न्यू कमांड शिकत जाणार. जर तुम्हाला आधीच काही डाऊट असेल तर पुन्हा ते क्लिअर होणार नाही. सो आताच जर साइड बाय साइड काही डाऊट असतील तर विचारत चला. एनी डाऊट? Shall we proceed? Yes, ma'am. Okay. ओके. देन आपल्याला या विंडोजला टेक्स्ट द्यायचा आहे. सो त्यासाठी आपण नेक्स्ट आपल्याला इथे विंडोजला आपल्याला टेक्स्ट द्यायचा आहे. इथे आपल्याला आपण सर्व विंडोज सेम साईजच्या प्रोव्हाइड केलेला आहे. सो याला सर्वांना आपल्याला W आपण टेक्स्ट देणार आहे. जेव्हा आपण विंडोज डायमेन्शन वेगवेगळे घेऊन त्याला प्लेस करतोय, इथे मी विंडोजचे लेंथ जे आहे हे 1.2 मीटरचेच घेतलेले आहे सर्व. जे लिव्हिंग रूम वगैरे येतात याला आपण मोठमोठ्या विंडोज सुद्धा प्रोव्हाइड करू शकतो. लाईक 1.5 मीटर लेंथ घेऊन सुद्धा आपण इथे विंडोज प्रोव्हाइड करू शकतो. ते आपल्यावर डिफाईन ठरतं की आपल्याला छोट्या साईजची विंडोज प्रोव्हाइड करायची आहे की मोठ्या साईजची विंडोज प्रोव्हाइड करायची आहे. नेक्स्ट आपण इथे या विंडोजला आपण टेक्स्ट देणार. सो ड्रॉ मध्ये जाऊन टेक्स्ट मध्ये सिंगल लाईन टेक्स्ट आता आपण घेणार आहे. फॉर सिंगल लाईन टेक्स्ट दे आर आस्किंग फॉर द स्पेसिफाय द स्टार्ट पॉइंट ऑफ द टेक्स्ट. सो आपण इथे स्टार्ट पॉइंट इथे प्लेस केलाय अँड देन दे आर आस्किंग फॉर द स्पेसिफाय द हाईट. सो आपण टेक्स्टची जी हाईट आहे 0.3 देणार अँड देन प्रेस एंटर. Then they are asking for the specify the rotation angle of a text. आता जो आपल्याला टेक्स्ट द्यायचा आहे हा हॉरिझॉन्टली द्यायचा आहे. सो आपण रोटेशन अँगल हा 0 एंटर करणार. जेव्हा आपल्याला टेक्स्ट जो आहे आपला हा इन्क्लाइन द्यायचा असेल तेव्हा जेवढा यांनी आपल्याला इन्क्लाइन द्यायचा आहे तर तेवढा आपण अँगल तिथे प्रोव्हाइड करायचा. सो इथे विंडोज साठी आपण W नावाचा सिम्बॉल शो करतोय. देन इथे सुद्धा आपण W इथे लिहू म्हणजे टाइप करू शकतोय किंवा एका ठिकाणी लिहून दुसऱ्या ठिकाणी कॉपी सुद्धा करू शकतोय. Then click another side. नेक्स्ट आपल्याला इथे WC अँड बाथ याला आपल्याला व्हेंटिलेटर्स प्रोव्हाइड करायचे. व्हेंटिलेटर साठी आपल्याला जे विंडोजच्या साईज पेक्षा व्हेंटिलेटर थोडे छोटे असतात.
नेक्स्ट आपल्याला व्हेंटिलेटर्स प्रोव्हाइड करायचे आहे. सो आपण आता व्हेंटिलेटर्स इथे काढणार. व्हेंटिलेटर साठी जो आपल्याला रेक्टँगल द्यायचा आहे त्याची सुद्धा थिकनेस ही वॉल थिकनेस एवढीच असणार 0.23 मीटर. सो आपण रेक्टँगल ही कमांड घेणार आणि हॉरिझॉन्टल डिस्टन्स जे येत आहे ते 0.6 देन कॉमा अँड देन थिकनेस जी येत आहे ही 0.23 एंटर प्रेस करणार. तर इथे आपला व्हेंटिलेटर चा रेक्टँगल आलेला आहे. यामध्ये आपण लाईन कमांड घेऊन इथे मिड पॉइंट आपण जॉईन करणार. मिड पॉइंट जॉईन करणार आणि देन त्यानंतर आपल्याला इथे जे मिड पॉइंट आपण जॉईन केलंय या लाईनचा आपल्याला ऑफसेट द्यायचा आहे. सो ऑफसेट साठी ओ एंटर कमांड घेऊन ऑफसेट डिस्टन्स जे येत आहे आपला 0.035 आपण देणार आणि देन प्रेस एंटर. क्लिक ऑन अपर साइड and again click on down side. सो नेक्स्ट आपल्याला व्हेंटिलेटर साठी सुद्धा आपल्याला तिथे सज्जा शो करायचा आहे. त्यासाठी सुद्धा अगेन टेक अ लाईन कमांड आणि ना राईट साइडला 0.15 डिस्टन्स आपल्याला द्यायचं आहे. देन आणि व्हर्टिकल 0.45 द्यायचं आहे डिस्टन्स आणि जे आपल्या इथे काढलेले आहेत हे सुद्धा आपल्याला या साईडला हवं आहे. सो त्यासाठी आपण कॉपी नावाच्या मिरर नावाच्या कमांडचा यूज करणार. मॉडिफाय मध्ये जाऊन मिरर नावाची कमांड घेणार. सो याला आपण सिलेक्ट करूया. देन प्रेस एंटर आणि सिम्पली इकडे क्लिक केलंय आणि इथे जो सोर्स ऑब्जेक्ट नो क्लिक केलंय का इथे ते झालेलं दिसतंय. सो हे थोडं इकडच्या साईडला झालंय तर याला आपण स्ट्रेच करून घेऊया. सॉरी ते आपलं मिरर घेताना मिड पॉइंट आपण स्पेसिफाय नीट नाही केलंय त्यामुळे ते थोडं साईडला प्लेस झालंय. नेक्स्ट पुन्हा इथे आपण ऑब्जेक्ट सिलेक्ट करूया. देन प्रेस एंटर. Select from the midpoint and then click on the opposite side and erase source object. Click on no. By taking line command, join this point. Then use the ह्या ज्या लाईन्स आहेत आपल्याला सज्जाच्या ह्या लाईन्स आपल्याला हिडन बनवायच्या आहे. सो बाय लेअर मध्ये जाऊन पुन्हा आपण हिडनला तर ऍड केलेलंच आहे. सो इथे हिडन घेऊन त्यासाठी ज्या लाईनला आपल्याला हिडन बनवायचं त्या लाईन सिलेक्ट करून घ्यायच्यात आणि पुन्हा इथे बाय लेअर मध्ये जाऊन हिडन वर क्लिक केलं की इथे आपल्या लाईन्स हिडन झालेल्या दिसतील. पुन्हा
हे जे व्हेंटिलेटर्स आहे ह्या व्हेंटिलेटर्सला सिलेक्ट करायचं आणि याला ब्लॉक नावाची कमांड यूज करून बी एंटर याला ब्लॉक करायचं आहे. सो याला आपण इथे नाव देणार व्हेंटिलेटर. सो व्ही अँड कन्व्हर्ट टू ब्लॉक इथे क्लिक करणार, देन क्लिक ऑन द ओके. बघा इथे आपण एका लाईनला सिलेक्ट केला का टोटली ऑब्जेक्ट आपला सिलेक्ट झालेला आहे. सो नेक्स्ट आपण याला आपल्याला इथे ते एका साईडला डायरेक्शनला पाहिजे. सो व्हेंटिलेटर या साईडला आपल्याला हवे आहेत. सो आपण याला रोटेट करून घेऊया. मॉडिफाय मध्ये जाऊन रोटेट नावाची कमांड घेऊया आणि याला सिलेक्ट केलं की एंटर. सॉरी मॉडिफाय मध्ये जाऊन रोटेट नावाची कमांड घेऊया. ते विचारते सिलेक्ट द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टला सिलेक्ट करायचं, त्यानंतर एंटर प्रेस केलं ते विचारते स्पेसिफाय द बेस पॉइंट. आपण बेस पॉइंट इथे प्रेस केलं, सिलेक्ट केला की इथे रोटेशन अँगल 90 डिग्री, देन एंटर केलं की इथे आपला व्हेंटिलेटर प्रोव्हाइड झालेला आहे. नेक्स्ट आपण मॉडिफाय मधली कॉपी नावाची कमांड घेऊन ऑब्जेक्टला सिलेक्ट करूया, देन एंटर, सिलेक्ट द मिड पॉइंट अँड click here, select and place the object in WC and bath. इथे आपलं व्हेंटिलेटर्स आपण इथे प्रोव्हाइड केलेले आहे. सो इथे नेक्स्ट आपण ड्रॉ मध्ये सिंगल लाईन टेक्स्ट आपण इथे यूज करणार. ते विचारते आपल्याला स्पेसिफाय द स्टार्ट पॉइंट ऑफ द टेक्स्ट. इथे आपण फर्स्ट स्पेसिफाय पॉइंट केलाय, देन आपल्याला स्पेसिफाय द हाईट विचारतंय 0.3 आपण देणार अँड देन प्रेस एंटर. स्पेसिफाय द रोटेशन अँगल ऑफ द टेक्स्ट. जो रोटेशन अँगल ऑफ द टेक्स्ट आहे आपण 0 एंटर करणार अँड देन व्हेंटिलेटर साठी व्ही इथे आपण प्लेस करणार. सो इन दिस वे अवर लाईन प्लॅन विथ अ वॉल थिकनेस रेडी झालेला आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण सेक्शन अँड एलिव्हेशन आपण बघणार आहे. सो यामध्ये कोणाला आता काही डाऊट आहे का? जर इथपर्यंत कोणाला काही डाऊट असतील तर विचारून घ्या. एनी डाऊट? हा, येस. Any doubt? No. Okay. Then put up your attendance in chat box. हॅलो. Yes. डोअर पुट करायचं नाही का मॅडम? Yes. मॅडम डोअर पुट करायचं नाही का? डोअर आपले राहिलेले आहेत. लेक्चरचा टायमिंग संपल्यामुळे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूयात. डोअर करायचे आहेत ना, प्लेस करायचे डोअर. आणि ते विंडो मध्ये सेंटर लाईन ट्रिम करतात ना ऑफसेट टाकल्यानंतर? तुझा आवाज क्लिअर येत नाहीये. विंडो मध्ये ऑफसेट टाकल्यानंतर सेंटर लाईन ट्रिम करतात ना? हो. ट्रिम पण करू शकता किंवा तुम्ही ऍज इट इज सुद्धा ठेवू शकता. एलिव्हेशन मध्ये प्रॉब्लेम येते ना.
तर तुम्ही ते डिलीट सुद्धा करू शकता. ऑफसेट दिल्यानंतर डिलीट सुद्धा करू शकता. ठेवायची गरज पण नाही ते मग. रिस्लायडिंग विंडोज जर घेतल्या तर मग 3 लाईन सुद्धा घेऊन आपण करू शकतोय. ज्यांनी अटेंडन्स पुटअप केले ते लिव्ह करू शकता. स्टार्ट. हॅलो मॅम. येस. मॅम ऑटोडेस्क ऑटोकॅड ऍप डाउनलोड करताना कंपल्सरी लायसन काढावंच लागतं का? क्रॅक व्हर्जन सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. ते बाय करा बोलतात, नाहीतर मग नाही. क्रॅक व्हर्जन साठी बाय करण्याची गरज नसतं. जर तुमच्याकडे सेटअप नसेल तर तुम्ही कॉलेजमध्ये येऊन सेटअप सुद्धा घेऊन जाऊ शकता. मॅम मी लायसन काढलं पण ते मेलच नाही आला. तू पैसे पे केलेत? नाही लायसन 1 वर्षाचं लायसन मिळतं ना ते फ्री मध्ये. हा. मग ते मी केलं पण मेलच क्रॅक नाही आला. व्हर्जन असतं ते. त्याने होत नाही तसंच. तुम्ही क्रॅक व्हर्जन टाकलं की बरेचसे क्रॅक व्हर्जन येतात, तुम्ही ते डाउनलोड करू शकता त्याने. क्रोम वर टाकायचं गेट इंटू पीसी आणि 32 स्टोरेज तुझ्या लॅपटॉपच्या कॅपॅसिटी नुसार तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता. पण ते प्रीमियम भरा बोलतात मॅम, ते मी केलं ते पण. क्रॅक व्हर्जन साठी पैसे पे करण्याची गरज नसते. ओके मॅम, मी परत ट्राय करते. हा, जर नसेल होत तर कॉलेजमध्ये येऊन सेटअप घेऊन जाऊ शकता. ओके मॅम. लायसन निघते की आयडी कार्ड फक्त असावं. यस. लायसन निघते की आयडी कार्ड असले की निघते की. हा, तर मग लायसन्स साठी आपल्याला पैसे पे करावं लागतं ना. नाही 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 मॅम, लागत. फ्री मध्ये नाही आहे. आयडी कार्ड असले की 1 चालते. इयर साठी फ्री मध्ये आहे लायसन मॅम. 1 इयर साठी स्टुडंट स्टुडंटला फ्री असतं ते फक्त. हा सिरियल नंबर नाही भेटत ना त्यामध्ये. हा. सो तुम्हाला सध्या जर प्रॅक्टिस करायची असेल तर क्रॅक व्हर्जनच डाउनलोड करून घ्या. मॅम क्रोमला काय टाकायचं त्यासाठी, क्रॅक व्हर्जन साठी? गेट इंटू द पीसी. तुम्ही युट्यूबला एखादा व्हिडिओ बघितला तर त्यांच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक पण असते. त्या लिंक वर गेला तर तुम्हाला ते डाउनलोड करून पण भेटेल. युट्यूब वरती एखादं हे करा, सर्च करा की क्रॅक व्हर्जन, ऑटोकॅडचं क्रॅक व्हर्जन कसं डाउनलोड करायचं ते, आणि त्यांच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक पण असते. ठीक आहे. ओके मॅम. थँक्यू. ओके, सगळ्यांनी अटेंडन्स दिली असेल तर लीव्ह करा. ज्यांनी अटेंडन्स दिली आहे त्यांनी लीव्ह केलं तर चालेल. नाही बाबा, मला इरिटेट व्हायला लागला आता खूप. चला आपण जॉईन तरी करून ठेवूया. त्याच्यात पुढे घेतलं बंद करायचं.
22 स्टुडंट अटेंडन्स पुटअप करायचे राहिलेत. फास्ट पुटअप करा आणि लिव्ह करा. जो अटेंडन्स पुटअप करणार नाही त्यांची अटेंडन्स लागणार नाही. हा ठीक आहे तू चालेल. 4:30 वाजता कुठं जाणार? पंढरपूर. कशाला? ओके, दॅट्स इट फॉर टुडे. आज ज्यांनी ज्यांनी अटेंडन्स नाही दिले त्यांनी पटकन द्या. आपण लेक्चर एंड करणार आहे. ओके, थँक्यू एव्हरीवन.